संपूर्ण आणि कोणकोणत्या पोलीस अंतर्गत येईल? ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये मोटरसायकल चोरीचे आणि चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. त्याचा तपास गुन्हे शाखेचे घटक 2चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, घटक 3चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे हे ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होते. त्या अनुषंगानं खात्रीशीर आणि गोपनीय माहिती मिळाली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सध्या एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून एकूण 26 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याच्यामध्ये एकूण 28 मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत. एकूण अंदाजे 17 लाखाच्या मध्ये पण त्याच्यामध्ये जप्त केलेलं आहे. सदरच्या आरोपींचा आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे. तपासामध्ये आणखीन 3 चारचाकी वाहनं देखील मिळून आलेली आहेत. ती देखील जप्त करण्यात आलेली आहे. तसेच सदरचे आरोपी हे पुणे, जळगाव आणि ठाणे जिल्ह्यातील राहणारे आहेत. या टोळीमध्ये अजून कोण सामील आहे का किंवा इतर काही गुन्हे उघडकीस येतात त्या अनुषंगाने गुन्ह्यासाठीचा तपास सुरू आहे. सर, आरोपींच्या वरती या अगोदरचं काही बॅकग्राऊंडवर कुठे गुन्हे दाखल आहेत का? या अटक मोटिव्ह काय होता करण्यामध्ये? या अटक आरोपींच्या अनुषंगाने या गुन्ह्यावर मोटरसायकल चोरीचे तसेच इतर चोरीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत. सदरचे आरोपी हे हाताने किंवा इतर अवजारांच्या सहाय्याने मोटरसायकलचं लॉक तोडून मोटरसायकल डायरेक्टली चालू करून चोरून घेऊन जायचे आणि त्यांनी जळगाव, नाशिक, पुणे या जिल्ह्यामध्ये सदरचे मोटरसायकल विक्री केल्याचे निष्पन्न झाले. सर, हे संपूर्ण चोरी करण्यामागचे उद्देश काय होते? काय त्यांच्यामध्ये पैशाचा काय नेमका उपयोग करायचा? सदरच्या अटक आरोपी हे सराईत चोर आहे. त्यांनी या पूर्वी देखील चारचाकी आणि दुचाकी वाहनांची चोरी केलेली आहे. त्यातून ते पुढे विक्री करत होते असं निष्पन्न. तर किती वर्षापासून हे चोरी करतात? जवळपास मागील 5 वर्षापासून सदरचे आरोपी हे चोरीचे गुन्हे करत आहेत. आता हिंदी हाँ आम्ही जातो मराठीत जातो आम्ही गिरे ना पिक्चर थोड़ा पिक्चर पकड़ो ना 24 खबरें अरे 10 घे. लगाओ ना बूम. मैं माइक पकड़ के खड़ा हो जाऊं क्या सबका?